नमो नमः. आजचा श्लोक आहे, लोक खरी गोष्ट न जाणता अंधश्रद्धेवर कसं विश्वास ठेवतात आणि अंधश्रद्धा कशी जगामध्ये पसरते ते बघा. गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः वालुकालिंगमात्रेण गतं मे ताम्रभाजनम. बघा, याचा अर्थ असा आहे, पुढे गेलेल्यांच्या मागे लोक जातात. वास्तविक गोष्ट किंवा खरी गोष्ट समजून घेत नाहीत किंवा त्याला ती गोष्ट समजत नाही. केवळ वाळूचं लिंग तयार केल्यामुळे माझा तांब्याचा तांबा गमावावा लागला किंवा हरवला, तांब्याचं भांडं गेलं. आता हे काय आहे बघा, यामध्ये एक कहाणी दडलेली आहे. तपोदत्त नावाचा एक माणूस नदीकाठी आंघोळीला चालला होता आणि रस्त्यामध्ये त्याला एक तांब्याचं तांबं सापडलं, तांब्या. आणि तो घेऊन गेला. नदीमध्ये जात असताना त्याने विचार केला की बाबा हे तांब्या जर असंच ठेवतो, कुणी येऊन घेऊन जाईल मी आंघोळ करेपर्यंत. म्हणून त्यानं काय केलं, वाळूमध्ये ते तांब्या पुरला, वाळूवर झाकला आणि झाकलेलं ओळखू येणार नाही म्हणून त्यानं एक पिंड तयार केला आणि आंघोळीला गेला. त्याच्यानंतर एक माणूस आला आणि त्यानं पाहिलं, नदीत एक माणूस आहे आणि इथे एक पिंड आहे. मग त्याने काय केलं, बरोबर एक पिंड नियम असेल म्हणून त्याने एक पिंड तयार केला, आंघोळीला गेला. तिसरा माणूस आला, तिसऱ्यानं पाहिलं तर अरे 3 माणसं 3 पिंड दिसायला, त्याने असंच केलं आणि प्रत्येक माणूस यायला एक पिंड बनवायला वाळूचा आणि आंघोळीला चालला. थोड्या वेळानं पाहिलं तर काय, त्या तपोदत्त बाहेर आला तर शेकडो नदीच्या काठाला पिंड तयार झालेले होते. आता कसं ओळखावं की आपला तांब्या कुठं आहे, तो खूप मोठा त्याला प्रश्न पडला आणि त्यानं सांगितलं की आता हे शोधत बसावं तर लोक पिंड मोडल्यामुळं रागावतील, त्याच्यामुळं आता आपण काय करा, निघून जावं आणि सकाळी लवकर यावं असा विचार करून तो घराकडे गेला. आणि पहाटे आला. पहाटे येतो तर काय, एकही लिंग, एकही पिंड त्या ठिकाणी वाळूचं नव्हतं. सगळे पिंड नदीच्या पाण्यासह ते पूर्ण वाहून गेलं होतं आणि त्याच्यामध्ये तांब्या पण वाहून गेला. म्हणून तो म्हणतो की केवळ मी वाळूचा लिंग बनवला वाळूचा तर माझा तांब्या गमावा लागला. म्हणजे काय बघा, वास्तविक गोष्ट लोक समजून घ्यायलाच तयार नाहीत जगामध्ये. प्रत्येकजण फक्त पुढे ना काय केलं त्याच्या मागं तसंच करायचं, पण खरी गोष्ट समजून घेत नाही. तर समजून घेतलं पाहिजे. सत्यम परम सुखम आहे, सत्यामध्ये खूप मोठं सुख आहे, समजून घ्या. जर ही कहाणी आवडली असेल, श्लोक आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.